मॅच. स्ट्राईक वरती सोमनाथ, नॉन स्ट्राईक कडे रणजित आपल्याला पाहायला मिळतील. इथून जो संघ जिंकेल तो ड्रॉ मध्ये जाईल. भरपूर महत्वाची मॅच आहे. प्रत्येक मॅच 10 टीमच्या लॉट्स मध्ये भरपूर महत्वाचे असते. महामानव चषक 2025 ग्रामीण लॉट्स मधील ही पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. सीबीडी अप्पा स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्धामध्ये अक्कल ज्योत सीबीडी. दोन्ही टीम्स रेडी आहेत. पंचांनी देखील इशारा केला की आम्ही देखील रेडी आहोत आणि आजच्या दिवसातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज ऋषभ. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला पण तिथे सिंगल रन एकच मिळेल. या एका रनने मात्र इथून अकाउंट ओपन झालंय. अकल ज्योत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. आता मात्र स्ट्राईक वरती रणजित पाहायला मिळतील पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर सोडून दिला. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ रणजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्कल ज्योत सीबीडी या टीमची आणि समोर आपल्याला पाहायला मिळतं अप्पा स्ट्रायकर सीबीडी. नवी टेनिस क्रिकेटमध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमने खूप चांगला खेळ सातत्याने केलेला आहे आणि याही मैदानावरती मित्र म्हणेन त्यांचा सराव खूप चांगला आहे. नुकतीच झालेली सीबीडी प्रीमियर लीग त्यामध्ये जी प्रॅक्टिस झालेली असेल ते आता ग्रामीणच्या मॅचेसमध्ये कामा येईल. मित्र म्हणेन अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला ज्या प्रकारे त्यांच्या मैदानावरती त्यांचा खेळ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळचा बॉल ऑन साइडला आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या गेल्यात. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप मिड विकेटच्या रिजनला त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगले क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचती 3 या आकड्यावरती. आदित्य होते डीप मिड विकेटच्या रिजनला तुम्ही पाहू शकता. एक्शन रिप्ले मध्ये खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी मात्र 5 धावा वाचवल्या गेल्यात. पंचांनी DRS मागितलाय. रिव्ह्यू मागितलाय हे करून तो षटकार आहे की नाही चेक करायचा. चला षटकार दिला. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला. हा 6 धावा षटकार दिला जाईल. याच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रणजित यांच्या बॅटमधनं खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय असं वाटलं होतं की 5 धावा वाचवल्यात परंतु थर्ड अंपायरचा निर्णय आलाय की हा षटकार आहे. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण पाहताय आमच्या मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत दिनेश शेट्टी साहेब अण्णा यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तर मी आयोजकांना विनंती करतोय की दिनेश शेट्टी साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा आहे. अण्णांचा सत्कार केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. महामानव चषकामध्ये आपलेही आम्ही सरचे स्वागत करतोय. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल.
बॉल व्हाईट बॉल आपला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. ऋषभ थोडासा मात्र चाच पडतोय. ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत तरी गोलंदाजी केलेली आहे, षटकार खाल्ल्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे लाईन लेंथ पूर्णपणे जर पाहिली तर बिघडलेली या गोलंदाजाची. ऋषभ आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत 9 धावा. रणजितचा मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला ऑन साईडला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, धावतात परंतु एक रन कंप्लीट होईल. बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेला. चांगली रनिंग विरुद्ध विकेट्स रणजित आणि सोमनाथ या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगली सुरुवात चाललेली आहे अकलजोत सीबीडी या टीम कडनं आपण जर पाहिलं तर. यावेळचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. या मॅचचा दुसरा षटकार येत असताना आणि रणजितच्या बॅटमधूनही दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 14 धावा, माफ करा 17 धावा धाफलकावरती. वैयक्तिक 14 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. आणि यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक पहिला इथून मात्र बाद होतो रणजित, ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तो फलंदाज मात्र मैदान सोडत असताना. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन समाजसेवक आशिष भारद्वाज साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर प्लीज विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आशिष भारद्वाज साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. समाजसेवक आहेत आणि खूप गोड व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशिष भारद्वाज साहेब, आपला शुभ सन्मान केला जातोय. चला 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 17 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर पंचांचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. तर प्लीज विनंती करतोय कुणीही वादावाद करू नका पंचांशी. जे पंच डिसिजन देतील ते तुम्हाला ऐकावंच लागणार. 17 धावा धाफलकावरती 1 विकेट रणजितची गेल्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील लकी. 17 धावा धाफलकावरती लागल्याच. ऋषभचं खूप महागडं षटक पाहायला मिळतं. पिवनचं पहिलं षटक आणि 17 धावा आतापर्यंत खर्च केले. शेवटचा 1 बॉल राईट अमोंग द विकेट. यावेळचा बॉल जर पाहिला तर अगदी हलक्या हाताने खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1च धाव मिळेल. आणि या एका धावेबरोबर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या
एक गडी बाद सद्यस्थिती पाहायला मिळते अक्कलज्योत सीबीडी या टीमची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत. समोर फलंदाजी करण्यासाठी लकी जे नंबर क्रमांक 3 वरती आले होते. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अप्पा स्ट्रायकर सीबीडी त्यांच्या विरोधामध्ये अक्कलज्योत आपल्याला पाहायला मिळतो सीबीडी. यावेळचा बॉलचा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आल्या आल्या समोरच्या दिशेला आपण पाहतोय षटकार येतोय लकीच्या बॅटमधनं आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पॉवरफुल फटका पाहायला मिळाला फलंदाज लकी यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या 24 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याशा बाहेरच्या दिशेला टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने आणि त्याला मात्र डिपॉझिट केलं सरळ सीमारेषा पार. दुसरा बॉल पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं तर खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप पॉइंटला फंबल होत आहेत पर्यंत मात्र 2 धावा इथून सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या 26 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच जी होणार आहे दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचं. प्रियदर्शनी बेलापूर आणि आझाद 11 कोपरखेडणे. यानंतर पुढचा सामना दोन्ही संघांना कॉल करतोय का आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं बॉल मात्र निघून गेलाय फरार झालाय. आणखीन एक षटकार येतोय लकीच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या 32 धावा. खूप चांगली बॅटिंग करतोय. नंबर क्रमांक 3 ची जागा भरपूर महत्वाची असते. जागा बनवली आपल्यासाठी आणि त्याच्यानंतर मात्र मनगडाचा वापर करत असताना खूप चांगला फटका पाहायला मिळाला लकीच्या बॅटमधनं. हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं लकीज आपण पाहतोय ज्या प्रकारे तो फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 32. अनिकेत इथून थोडासा मात्र दडपणामध्ये नक्की असेल कारण की इथून कमबॅक करावं लागेल. महत्वाचं म्हणजे तर काय तर लकीची विकेट जो नंबर क्रमांक 3 वरती आलाय 4 मध्ये 15 वरती खेळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज परंतु ऋषिकेश पानसरे आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू अडवला गेला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ मात्र सीबीडीचे आहेत म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भरपूर वेळा खेळले असतील परंतु इथून कमबॅक करायची गरज आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला ज्या प्रकारे अप्पा स्ट्रायकर सीबीडीचं नाव आहे तशा प्रकारचा खेळ अजूनपर्यंत तरी पाहायला मिळालेला नाहीये. परंतु कमबॅक करावा लागणारा राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र एक सिंगल रन खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या सिंगल रनने टीमची धावसंख्या 33 धावा दाफलकावरती. लकी खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि 16 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 6 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 33 धावा दाफलकावरती. सलामीला आलेले सोमनाथ अजूनपर्यंत एकच चेंडू त्यांनी फेस केलेला आहे. शेवटचा एक बॉल अनिकेत त्यांच्या ओव्हर मधला 15 धावा आतापर्यंत अनिकेतने खर्च केल्यात राईट ऑफ द विकेटने. शेवटचा एक बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी जर पाहिलं तर हलक्या हाताने ढकलून काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आणि या सिंगल रन बरोबर दुसऱ्या ओव्हरला झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 34 वरती 1 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम अक्कलज्योत सीबीडी या टीमची. हॅलो चेक हॅलो चेक
हॅलो हॅलो चेक. शिल्लक आहे या इनिंग मध्ये आणि इथून स्ट्रॅटर्जी मित्र म्हणून करावी लागणार आहे अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला. कारण की ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ चाललाय अक्कल ज्योत अर्थातच सीबीडी या टीमचा इथून थांबावा लागेल. सोमनाथ लक्की खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी नवीन आलेल्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन सूर्य आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. चला स्पीड अप करा, भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना आपल्याला जरूर पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर लॉंग अप आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये फिल्डिंगची व्यूहरचना तिसऱ्या सर्कलच्या बाहेर. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाज बाद होईल सोमनाथ, ज्याने 2 चेंडू आतापर्यंत फेस केले होते. जास्त योगदान देता आलं नाहीये, परंतु इथे आणखीन एक विकेट पडत असताना टीम अक्कलज्योत सीबीडी या टीमची धक्का क्रमांक दुसरा लागत असताना सोमनाथ अक्कलज्योत सीबीडी त्यांच्या विरोधामध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी दोन्ही संघ मात्र ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती येत आहेत जय. या जयकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील, परंतु लकीची बॅट ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बोलतीये ना, समोरच्या फलंदाजाला फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे, स्ट्राईक वरती पुन्हा एकदा लकीला आणायचा. ज्या प्रकारे लकीची बॅट आतापर्यंत या मैदानावरती बोलली आहे. लकी खूप चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. सूर्या पुन्हा एकदा तयार, पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे सूर्याला. यावेळचा बॉल जर पहिल्या गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि इथे एक सिंगल रन पाहायला मिळतं. पुन्हा एकदा लकी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती येतील, ज्यांनी आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत आणि 16 धावा त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, माफ करा त्यांच्या वैयक्तिक पाहायला मिळतात आणि धावफलकावरती धाव 35 पाहायला मिळतात. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. गोलंदाज सूर्या पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. समोर लकी आहे ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार पाहायला मिळालेत. राईट मोद विकेटने फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेला मात्र उडवलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार आणखीन एक येत असताना लकी यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या 41, 41 धावा समोरच्या दिशेला पाहू शकाल. फुल टॉस बॉल होता, अगदी सहजरित्याने ही सीमारेषा ओलांडली आहे चेंडूने. मनगडामध्ये काय पॉवर असेल लकीच्या, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या दिशेला. 6 धावा षटकार. म्हटलं होतं लकीला स्ट्राईक वरती आणायचं आहे आणि तेच काम मात्र केलं जयने आणि संपूर्ण काम पुढचं लकीने केलेलं आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र सेव्ह केले असतील धावा आपल्या टीम साठी, आता सेव्ह केले असतील 5 धावा. खूप चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळत आहे आणि आपल्या टीम साठी आता मात्र 5 धावा वाचवल्या गेल्यात. 42 धावा दाफलकावरती. हाही बॉल कदाचित षटकारच होता, पण ज्या प्रकारे शॉर्ट पिच बॉल होता त्याला मात्र पुल केला ऑन साइडला. डीप मिड विकेटला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. हो, खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपलं झोकून दिला स्वतःला आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. टीमसाठी आपल्या 5 धावा वाचवलेल्या आहेत आणि या 5 धावा वाचवल्यानंतर आता मग विश्वास जो आहे तो गोलंदाजा वाढणार असणार आहे. कारण की ज्या बॉलवरती षटकार मिळाला होता त्या बॉलवरती मात्र एक सिंगल रन, त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न चांगले केले होते परंतु 1 बाउन्स डोक्याच्या वरनं बॉल त्याच क्षेत्ररक्षकाच्या आणि मिळतील 4 धावा. 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या 46, 46 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम अक्कलज्योत सीबीडी हा संघ. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये लकी बॅटिंग करतो, मी म्हटलं होतं ना लकी आणि जय हे खूप चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. लकी आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती खेळतोय
आणि त्याला पाहता पाहता मात्र जयने देखील रंग बदललेला आहे. त्याच्याही बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचूया 46 धावा. 46 46 वरती 2 सध्या स्थिती पाहायला मिळते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू डीप मध्ये आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्यांचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्याने कंप्लीट केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगला तालमेल जय आणि लकी मध्ये. टीमची धावसंख्या 2 धावे बरोबर 48-48. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अक्कलकोट सीबीडी संघ जाऊन पोहोचलाय 48 वरती 2 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठेचाळीस धावा दाफलकावरती शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती. रोहित आलेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लकीने उडवलाय. चौथ्या ओव्हरचं मात्र स्वागत करत असताना रोहितचं षटकाराने लकीच्या बॅटमध्ये 6 धावा. टीमची धावसंख्या 54. 54 रन स्कोर कार्ड वरती. थँक्यू. रोहितचं स्वागत षटकाराच्या सहाय्याने केलंय. दुसरा बॉल लॉर फुलटॉस होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक सिंगल रन पाहायला मिळते. लकी पुन्हा एकदा स्ट्राईक साठी धावतोय आणि इथे 2 धावा कदाचित पूर्ण झाल्यात का? पंचांचा इशारा काहीच येत नाही. म्हणजे 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. कौतुक करेन जय यांचं, कारण की ज्या प्रकारे जय स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतात लकीला. जेवढे चेंडू या ओव्हर मधले लकी खेळ तेवढं चांगलं आहे टीम अक्कलकोट सीबीडी या टीमसाठी. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 31 धावा आलेल्या आहेत. 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलेला आहे आणि 31 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला पाहायला मिळतो. गॅप मध्ये बॉलला मात्र पाठवून दिलंय लकीच्या बॅटमधनं. आणखीन एक दमदार चौकार. पाच स्ट्रायकर सीबीडी हा तोच संघ आहे या मैदानावरती सातत्याने खेळत असतो. परंतु आज या मैदानावरती अक्कलकोट सीबीडी टीम समोर थोडासा ढासळला. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल लकीच्या बॅटमधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतो लकीच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 66. सिक्स 66. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट झाले. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ऋषिकेश पानसरेकडे थ्रो केलाय परंतु 2 धावा सहजरित्याने कंप्लीट झालेल्या आहेत. परंतु 43 धावसंख्येवरती खेळतोय. 13 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले. 43 धावसंख्येवरती खेळतो. जर या बॉलवरती मोठा फटका आला असता तर कदाचित या स्पर्धेचं अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला मिळालं असतं आपल्याला पहिलं. परंतु 13 चेंडू 43 वरती खेळतोय म्हणजे षटकार लागला तरी 49 धावसंख्येवरतीच थांबेल. परंतु काही हरकत नाही. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी मैदानामध्ये थकलाय परंतु लढतोय आपल्या टीमसाठी. 68 धावा
खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अक्कल ज्योत आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा बॉल जर पाहिला तर मिस झाला. हा बॉल एका रनसाठी आणि या एका रन बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 69 आणि 70 रनचं टार्गेट सेट केलं आहे टीम अक्कल ज्योत CBD या टीमने. आणि टार्गेट चेस करण्यासाठी अप्पा स्ट्रायकर CBD टीमला मात्र चॅलेंज करत असताना 70 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि लकीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची भन्नाट वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या मॅचमध्ये धुमाकूळ घालत असताना 69 या धावसंख्येवरती थांबवलंय CBD स्ट्रायकर्स या टीमने अक्कलज्योत CBD या टीमला. आणि इथून मात्र टार्गेट चेस करायचं अप्पा स्ट्रायकर CBD या टीमला 70 धावसंख्येचं. आणि जसं मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज असणार आहे सागर सरांचा. आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करेन दोन टीमचे कॅप्टन प्रियदर्शनी बेलापूर आणि आझाद 11 कोपरखेरणे दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. थँक्यू सो मच. चला शेवटचा कॉल आहे. नेक्स्ट मॅच टॉस करायचे शेवटचा कॉल असेल. चला टॉस इथे केला जाईल. याने विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. या सूचनेचं लक्ष द्यावं जे आज संघ खेळणार आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. दिनेश अण्णा शेट्टी यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल. नेक्स्ट मॅच. चला पुढचा सामना दोन्ही संघांना आम्ही कॉल करतोय. टॉस इथे होणार आहे. तर 4 षटका आणि 70चं टार्गेट. टॉस जिंकला अप्पा स्ट्रायकर संघानं. त्यांच्या विरुद्ध CBD अक्कलज्योत या संघाला पाहिलं 70 रन्स टू विन. फिल्डिंग टीमला सूचना करतो का आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग टीम आघाडीची जोडी ओपनिंग ब्लास्टर लगेच पाठवा विनंती असेल. तर अक्कलज्योत या संघाने बघा पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली. टोटल स्कोर कार्ड पाहिलं. लकीनं काय डेंजर बॅटिंग केली. 14 मध्ये 43 केला. रणजितनं त्याला साथ दिली. जय होता मात्र एकटा खेळला लकी. ग्रेट इनिंग. तर समोरचे संघ tenniscricket.in लाईव्ह सुरू झाले जर पाहत असतील तर, कारण जेव्हा मॅचेस सुरू झालेत आज पोल थोडा मोठा आणि एका दिवसामध्ये सर्व वाइंडअप करायचे. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा मॅन्डेटरी झाला तर पुढे सामना थांबणार नाही. तर आज जे संघ खेळणार आहेत पुन्हा एकदा मी सूचना देईन. आजचा लॉर्ड्स जो तुमच्या समोर आहे. नेक्स्ट मॅच 70चं टार्गेट. चला अप्पा स्ट्रायकरला विनंती करतो आपली सलामीची जोडी आले. फिल्डिंग लावून घ्या. अक्कलज्योतला विनंती करेन 70चं टार्गेट. स्पर्धा आपण पाहतोय महामानव चषक आणि आज ग्रामीणचा लॉर्ड्स आहे. सुंदर अशी ट्रॉफी. बेलापूर CBDचं हे मैदान अनेक स्पर्धा पाहतोय. प्रियदर्शनी बेलापूर आणि आझाद 11 कोपरखेरणे जर लाईव्ह पाहत असतील तर त्यांना विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस असेल. त्यानंतर डॅनियल ब्रदर्स धारावे, सायना तिला 11 दिवा असेल, कुमार 11 तुर्बे आणि गावदेवी ऐरोली, नेरूळ 11 आणि मीत 11 कोपरखेरणे. तर प्रियदर्शनी बेलापूर आणि आझाद 11 कोपरखेरणे टॉस इथे होणार आहे. आपण लगेच संपर्क साधा. आता आयोजक कुणासाठी थांबणार नाही. 11:30 अगोदरच झालेत. लॉर्ड्स प्रमाणे आम्ही जी वेळ देतो त्यानुसार सामने होणं महत्त्वाचे. कारण आज
एकूण 10चा पोल आहे. सेकंड राऊंडला लॉर्ड्स चिठ्ठी उडवली जाईल व एका संघाला बाय मिळेल. 4 टीम्स एकमेकांविरुद्ध खेळतील. तिसऱ्या राऊंडला जे 2 संघ प्रियदर्शनी बेलापूर रेडी, आझाद 11 कोपरखेडणे. तिसऱ्या राऊंडला जो 2 संघ जिंकून येतील त्यामध्ये लॉर्ड चिठ्ठी होईल आणि एक संघ फायनल अंतिम फेरीमध्ये जाईल. स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमचं हे CBDचं मैदान. आज tenniscricket.in संपूर्ण टीम रेडी आहे. चला 70 करायचे. विनंती असेल आझाद 11 कोपरखेडणे लाईव्ह बघत असतील तर टॉस आपल्याला करायचे. तर 70 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी सरकली. साईराज आणि आदित्य सलामीची जोडी. ओके, काही चेंजेस आहेत. लक्ष विद्या मॅच कडे. 70चं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर दिनेश आलाय. पहिलं षटक दिनेश. पॉवर प्ले 1. डीप कव्हर आहे आणि एक फिल्डर आपण पाहतोय डीप मिड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला. फिल्डर रेडी आहे. बघा काय गोलंदाजी केली. ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर करतो तिथे क्षेत्ररक्षणाची सजावट ही प्लॅनिंग केली, उपाययोजना आखली. आणि खेळामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा समोरच्या संघाविरुद्ध तुम्हाला काही आक्रमणं करायची असतात, समोरच्या संघाविरुद्ध 2 हात करायचे असतात आणि तिथे तुम्ही योजना आखणं खूप महत्त्वाचं असतं. आणि गोलंदाज अप्पा स्ट्रायकर बॅटिंग करतोय, जिथे अकाल ज्योत CBDचा दिनेश. पहिल्या चेंडूवर सिंगल. 70 रन्स टू विन. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं गती कमी होती. स्ट्रेट हिट करतोय लॉंग ऑन वरून. हा चेंडू 1 बाउन्स जाईल आणि मिळतील 4 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा 5. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर टोटल स्कोर कार्ड आपण जरूर पाहतो. 70चं टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत पाहिला तर आघाडी जास्त आहे. लकीला पाहतोय राऊंड विकेट. ऑन साइडला लॉफ करतोय. दूरवरून प्रयत्न जरूर होतील मात्र चेंडू चाललाय. अंपायर सिग्नल मिळतील 6 धावा. षटकार. यस, मॅच कडे लक्ष द्या. 3 चेंडूचा खेळ संपला. एक चौकार, एक षटकार. आदित्य 2 मध्ये 10 वर खेळतोय. सुरुवात कशी असावी तर सुरुवात दमदार असावी. सुरुवात तुमची आक्रमकतेची असावी. आणि आता बघा आदित्य 70 करायचे. ज्या प्रमाणे लकी खेळला, लकीनं बॅटिंग करत असताना जे योगदान दिलं, संघासाठी खेळला, एकटा लढला, बॅटिंग त्याची पाहिली. राऊंड विकेटनं हा चेंडू स्लोअर 1. ओ स्टियर करतो ऑन साइडला. नो चान्स. आणखीन एक षटकार. आदित्यकडून ही सुरुवात बघा. 3 मध्ये 16 खेळतो आतापर्यंत. चौकार आणि 2 षटकार. ग्रेट बॅटिंग. सुरुवात चांगली आहे. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक धमाका, आणखीन एक सलग 3 चेंडूवर 3 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर आदित्यसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.
क्लास दाखवला, अप्रतिम फटके, एक मिड विकेटला स्क्वेअर लेग आणि या वेळेला लॉंग ऑन. अगदी चारही बाजूला तो तुटून पडला आणि चोख प्रत्युत्तर दिनेशला दिलं. काल इंटरसिटी CBD मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाली. एक नामांकित खेळाडू, गुणवान आहे, कौशल्य तो दाखवतो, टाइमला जज करतो, फुटवर चांगला क्लास त्याचा पाहायला मिळतो. आणि गोलंदाज दिनेशवर अगदी पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण, चौकारानंतर सलग 3 षटकार. गुड बॅटिंग. टोटल स्कोर 23 रन्स. फुटवर्क वापरलाय, फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न, झेल होणार का? हा झेल होणं महत्वाचं होतं. ज्या फलंदाजानं गोलंदाजांना नाकी न बांधलं, 70 करायचे आणि त्याचा झेल सोडलाय, याची किंमत मोजावी लागेल. षटक ओव्हर कंप्लीट. एकूण धावा धावफलकावर टोटल स्कोर कार्ड 25 वर पोहोचलाय. विनिंग टार्गेट विजयासाठी 70चं लक्ष. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. भागीदारीचा विचार करूया. साईराजने 1 चेंडूचा सामना केला, आदित्य त्याला साथ देतो, वैयक्तिक 5 मध्ये 24 खेळतो आणि संघ धावफलकावर 25 वर येणारे 18 मध्ये 45. लक्ष अजूनही थोडं कठीण आहे, मात्र इथे अपेक्षा जरूर असतील. जो आदित्य खेळतो आतापर्यंत 5 मध्ये 24, 3 षटकार, 1 चौकार आला. नेक्स्ट मॅचचा टॉस पेंडिंग आहे. मी विनंती करेन जर दोन्ही कॅप्टन असतील, रोहित आपण संपर्क करायचे. टॉस होणं आता मॅन्डेटरी. दोन्ही संघांना सूचना असेल. नेक्स्ट मॅच. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 25. ओ लाईन पाहिली, हुक केलं चेंडूला, कुठलीही संधी नाही. लॉंग लेग कडे हा फटका खेळला, मिळतील 4 धावा. यस, साईराज आतापर्यंत 2 चेंडू वैयक्तिक 5 वर पोहोचलाय. त्यांनी सुद्धा सुरुवात आक्रमकपणे करतो. 29 धावा धावफलकावर. वन्स अगेन फटकेबाजी सुरू आहे. लॉंग लेग कडे आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॅटिंग करत असताना बघा अप्पा स्ट्रायकर. काय सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या, 70चं टार्गेट, मात्र 4 षटकामध्ये लकीनं ठोकलेला या धावा. लक्ष मोठे आणि याच पद्धतीने लढावं लागेल, 2 आत करावं लागेल. अपेक्षा जरूर असेल. साईराज आणि आदित्य ही सलामीची जोडी. विकेट मिळत नाही, विकेट घेणं आता महत्त्वाचं असेल अकालचो CBD संघाला. मात्र जी भागीदारी सुरू आहे, साईराज आणि आदित्य पाटील. गुड बॅटिंग. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, जरूर पाहतोय फटका बनवण्याचा प्रयत्न, निराश आणि गरज नसताना ही विकेट फेकल्या. पहिला धक्का बसेल. एकूण धावा असताना 33.
ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा धावफलकावर 33. एक धक्का मिळाला. खऱ्या अर्थानं मैदानावर थांबणं साईराजचं महत्त्वाचं होतं. तो बाद झाला. गरज नसताना विकेट फेकली गेली. थोडं संकट ओढवलंय. टप्पा 70चा ओलांडायचा. मॅचमध्ये अजूनही रंगत असेल, कारण अप्पा स्ट्रायकर म्हटला तर एक चांगला दर्जेदार संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्यांची उत्तुंग कामगिरी पाहिली. मात्र मैदानावर जो आदित्य खेळतो ना, ती विकेट महत्त्वाची असेल अकालजोत संघाला. आतापर्यंत आदित्यच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आले. मैदानावर पाय रोवून बसलाय. खेळपट्टीचा अभ्यास केला आणि खेळपट्टीवर जम कसं बसवायचं हे त्यांनी जरूर पाहिलं. गोलंदाजावर हल्ला बोल सुरू. आतापर्यंत सोमनाथ चौकार आले 2 सुरुवातीला. त्यानंतर विकेट. टोटल स्कोर कार्ड 33 आहेत. येणारे 15 चेंडू आणि 37. 15 बॉलमध्ये 37. अजूनही लक्ष दूर आहे. नवीन फलंदाज ऋषिकेश आक्रमण करतोय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न जरूर झालाय. अप्पा स्ट्रायकर ऋषिकेश सुद्धा बाद झालाय. त्याची ही विकेट सुद्धा इम्पॉर्टंट असेल. धक्का बसलाय दुसरा. एकूण धावा धावफलकावर टोटल 33. 2 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन समीकरण जरूर समोर आहे. येणारे चेंडू असतील 14 आणि 17. आज जे टार्गेट होतं 70 आणि ग्रामीणचा लॉर्ड सेम बॅटिंग करत असताना आदित्य मात्र नॉन स्ट्रायकरला आहे, ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली. आदित्यवर थोडा दबाव असेल. सामना त्याला जिंकून द्यायचे. 33 धावा धावफलकावर 33 रन्स. 2 विकेट मिळालेत. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज सोमनाथ सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले. त्यानंतर आपण पाहतो सलग 2 विकेट. नवीन फलंदाज मयूर स्ट्रायकर एंडला फ्रंटफुटला आले. गोलंदाजीमध्ये भेदकताय. ओ गुड कमबॅक. गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. आणि काल बेस्ट बॉलर ठरला होता गोलंदाज सोमनाथ. 2 चेंडूवर पिटाई झाल्यानंतर बघा कमबॅक कसं असावं. काल इंटर कॉलनीमध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन मिळालं, बेस्ट बॉलर. आणि आता तो अनुभव सर्व पणाला लावतोय. 2 विकेट डॉट. ओ गुड बॉलिंग. चेंडू खाली राहिला आणि बघा नाराज आहे. विकेट हवी होती. दबाव निर्माण झाला. 2 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये 25 होत्या, मात्र 2 चौकारानंतर जो कमबॅक करून दिला. 33 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि 37. तर 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 33 आहे. टार्गेट 70. रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढला. 18.50 ची सरासरी आता पाहिजे. या 2 षटकामध्ये आक्रमण झालं तर कदाचित या मॅचमध्ये कमबॅक करता येईल बॅटिंग करताना अप्पा स्ट्रायकर संघाला. गोलंदाजामध्ये तीव्रता दाखवली. गोलंदाज होता सोमनाथ आणि आता गोलंदाज झाला निखिल. इथून कमबॅक करण्याची सुवर्ण संधी अकालज्योत या संघाला. अकालज्योत CBD बेलापूर
दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती आहे. थर्ड ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड विकेट फटका बनवलाय. या फटक्याची गरज होती आणि याच पद्धतीनं खेळावं लागेल. उतुंग षटकार. इक्वेशन थोडं डिफिकल्ट आहे. चेंडू पाहिला थोडी लाईन भरकटला होता. चेंडू बाहेर चालला होता. कदाचित जर आदित्यने हा चेंडू सोडून दिला असता तर तो वाईट बॉल असता. तर अरमान शेख आपण स्टेजची संपर्क साधा. अरमान ओ स्विंग समोर ठेवला, बाहेर गेला आणि हा वाईट बॉल. लाईन मध्ये थोडी कठीणाई इथं आपण जरूर पाहिलं. जो गोलंदाज आहे निखिल, कठीण परिस्थिती निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सूर्य. पहिला चेंडू खराब होता मात्र तो फटका बनवला. आखू टप्प्याचा लॉफ करतोय. ताकदीचा प्रचंड वापर. सामना सोडायचा नाही आदित्यला. 70चं टार्गेट. एकूण धावा दाफलकावर टोटल स्कोअर कार्ड 46. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू असतील 10 आणि 24 गरज. tenniscricket.in संपूर्ण टीम कव्हर करते आणि दाखवलंय ही गोलंदाजी हायलाइट्स. अरमान अरमानजी शेख यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. महामानव चषकाची स्पर्धा पाहतोय आणि अतिथी कक्षामध्ये आमचे सर्व सन्माननीय पाहुणे. पुढचा चेंडू आदित्यवर जबाबदारी. बॅकफुटला गेले, फटका बनवला. गॅपमध्ये जरूर वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू अडवलाय. 2 धावा मिळतील. सामना सोडायचा नाही. जोपर्यंत अप्पा स्ट्रायकरसाठी खेळणारा फलंदाज आदित्य असेल त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवत 8 मध्ये 38 पोहोचलाय. लकी काय खेळला पूर्वार्धामध्ये. लकीनं विस्फोटकपणा दाखवलाय. मात्र इथे फलंदाज आदित्य खेळतो ना, तो चौकार षटकारानं चोख प्रत्युत्तर देतो. महामानव चषक लक्षवेधी मॅचकडे. पुढचा चेंडू फ्रंटफुटला आले. स्वीप करण्याचा प्रयत्न. खाली ठेवला. बीट करतोय. दबाव वाढेल आणि डॉट बॉल हेच काम करेल या मॅच मध्ये. सिच्युएशन थोडं कठीण आहे. टफ मॅच आहे. विनिंग कॅल्क्युलेशन. एकूण धावा 8 मध्ये 22. टोटल टार्गेट 48 आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करतोय अप्पा स्ट्रायकर. नेक्स्ट मॅच. एक संघ थोडा कॅन्सल झाला आणि आयोजक जरूर कळवतील. नेक्स्ट मॅच. ओ फटका बनवण्याचा प्रयत्न केला. डीप कडे फिल्डर आहे. झेल होणार का? ओ ही विकेट महत्वाची होती. 8-22 समीकरण होतं आणि आता आनंदाचं वातावरण. सत्तर धावांचं टार्गेट. सन्माननीय आमचे अरमान शेख साहेब यांचं इथे सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. महामानव चषक यस मॅच कडे लक्ष वेधूया. टोटल धावा दाफलकावर 46. 70चं टार्गेट. येणारे 7 चेंडू आणि 22. 48 झालेत. 48. या चेंडूवर विकेट पाहिजे. सूर्य आलाय स्ट्रायकर एंडला. या चेंडूवर मोठा फटका आला तर कमबॅक करेल अप्पा स्ट्रायकर. 7 मध्ये 22. ती तयारी दाखवली. लॉफ केलाय. झेल होणार का? दबाव वाढेल. यस. 6 मध्ये आता 22 ची गरज. 6 बॉल 22. अप्पा स्ट्रायकर.
ऋषिकेशचं थांबणं महत्त्वाचं होतं, आदित्यचं थांबणं महत्त्वाचं होतं. जर हे दोन फलंदाज मैदानावर असते तर चित्र वेगळं असतं. आणि आता मॅच कठीण आहे. 6 मध्ये 22, 6 चेंडू आणि 22ची गरज. तर नक्कीच सन्माननीय पाहुण्यांचे इथे आगमन झाले. 6 मध्ये 22 करायचे. सन्माननीय श्री सुरेश रामचंद्र उडियार साहेब, 13व्या थायलंड इंटरनॅशनल मॅरिटियल आर्ट चॅम्पियनशिप आपण पाहतो आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट कराटेमध्ये त्यांना 2022 मध्ये सुवर्ण पदक मिळालं. त्यांचं आपण अभिनंदन करूया. 13व्या थायलंड आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट कराटेमध्ये ही त्यांनी केलेली अचीवमेंट. तर श्री सुरेश रामचंद्र उडियार साहेबांना विनंती करेन का आपलं सहर्ष स्वागत महामानव चषकामध्ये. साहेबांना विनंती असेल का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. अभिमान आपल्याला असला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ही केलेली उत्तुंग कामगिरी. 6 मध्ये 22, 48 झाल्यात. मयूर आहे, मयूर व जबाबदारी 2 चेंडूचा सामना केलाय. पहिला चेंडू स्ट्रेट होता अक्रॉस द लाईन, फलंदाज होणार बाद. आता 5 मध्ये 22. त्यांचं इथे स्वागत होते. 13व्या थायलंड आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटेमध्ये त्यांनी मिळवलेले सुवर्ण पदक. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊ. मात्र महामानव चषकाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान होताना पाहिलं. साहेबांनी केलेली त्यांची उत्तुंग कामगिरी. मॅच अजूनही ऑन आहे. 70चं टार्गेट. अप्पा स्ट्रायकर विरुद्ध अकालजोत CBD यांच्यामध्ये फाईट सुरू आहे. मात्र इथून सामना जिंकायचा असेल. अतिथी कक्षामध्ये पाहतो महामानव चषक. सर्व सन्मानी आमचे पाहुणे, मी पुन्हा एकदा आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. आपण दिलेल्या या अमूल्य वेळाबद्दल आपलं मनापासून आभार. यस, मॅच थोडी कठीण आहे, मात्र इथे आक्रमण केलं तर सामना जिंकता येईल. आमचे आयोजक असतील सुनील रसनबेरे सर, पिंटू अण्णा आणि आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा सर्व पाहुणे मंडळी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले CBD बेलापूर महामानव प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा पाहते. 5 मध्ये 22. आक्रमणाचा प्रयत्न. आता अप्पा स्ट्रायकर थोडासा संघ खालवलाय. 4 मध्ये आता असेल 21ची गरज. 4 चेंडू 21 धावा. सुनीलजी रसनबेरे, पिंटू अण्णा, विभाग प्रमुख CBD बेलापूर, संस्थापकीय अध्यक्ष महामानव प्रतिष्ठान आणि आज यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व आमचे मान्यवर आयोजक, आमचे शनप्पा गायकवाड असतील, सोमनाथ सोनावणे, समाधान प्रक्षालय असतील, शशिकांत गायकवाड, संपूर्ण मंडळी. आज या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत. महामानव चषक 4 मध्ये 21. मॅच कठीण झाले. आता अप्पा स्ट्रायकर संघाला 70चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, 25 आल्या. तिथे कुठेतरी चर्चा सुरू होती का आदित्य या मॅचला लवकर कव्हर करेल. मात्र त्यानंतर ऋषिकेशचं थांबणं महत्त्वाचं होतं. तो बाद झाला. बॅटिंग करत असताना आदित्य बाद झाल्यानंतर जो डाव थोडा कोसळला आणि तिथून जो खेळ केला ना गोलंदाजी करताना अकालजोत संघानं,
खऱ्या अर्थानं अप्पा स्ट्रायकर हा मोठा संघ होता, चांगला संघ, मात्र तेवढ्याच चांगल्या खेळ आज दाखवला अकाल ज्योत संघानं. स्पेशली सोमनाथची गोलंदाजी, 2 विकेट, निखिल 3 मध्ये 20 धावेची गरज. मॅच कठीण आहे. जरी 3 षटकार आले तरी जिंकू शकत नाही. झेल सोडलाय, सिंगल डबलनं काही बिघडणार नाही. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली ती गोलंदाजी करताना सोमनाथनं. 2 चौकारानंतर त्यानंतरचे 4 चेंडू डॉट टाकले, 2 विकेट. एकूण धाव फलक 51, 70चं टार्गेट. आदित्यची खेळी हवी होती आणि आता 2 मध्ये 19, 2 चेंडू आणि 19 राऊंड विकेट. सामना निघून गेला, आता फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. एक चेंडू आणि 18 धावेची गरज. एका चेंडूमध्ये 18 धावा. नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध बोनकोडे 11 संघ असेल. या सामना सहज जिंकला, मात्र सुरुवात चांगली झाली होती अप्पा स्ट्रायकरला आणि या मॅच मध्ये घवघवीत यश संपादित केलं, पराभूत केलं. अप्पा स्ट्रायकर संघाला विकेट मिळाली. बघा हा चेंडू नितीनचा, लाईन पाहिली, पूल करण्याचा प्रयत्न, एज लागली, स्लिपकडे तैनात असलेला क्षेत्ररक्षकाने कुठलीही चूक केली नाही आणि गुड फिल्डिंग. तर सामना संपलाय, सामना जिंकला तो आपण जरूर पाहतोय. अकाल ज्योत CBD बेलापूर या संघानं 17 धावेनं पराभूत केलं. तर बोनकडे संघ जर आला असेल तर टॉस आपल्याला करायचे. 4 षटकांची पुढची लढत. यस, प्रियदर्शनी बेलापूर आणि बोनकोडे. तर लकी बघा, लकी 14 मध्ये